हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 23. गोडी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगुळू, निवाडू होय. अर्थात गूळ आणि त्याची गोडी तसेच कापूर आणि त्याचा वास हे निरनिराळे करू गेल्यास इतकेच होते की आपले प्रयत्न पांगळे निष्प्रभ होतात. माऊलींनी येथे 2 उदाहरणे दिली आहेत. एक, उसाचा रस गोड असतो. गोडी रसाचा अविभाज्य भाग असते. उसाच्या रसापासून गूळ तयार करतात. यामुळे रसामधील गोडी त्या गोळात आपोआप येते. त्या रसाची गोडी आता गोळाचा अविभाज्य भाग होते. अशा प्रकारे आता आपण गूळ आणि गोडी निराळे करू शकत नाही. जर आपण गूळ खाल्ला तर त्यासह त्याची गोडीही आपल्याकडून आपोआप खाल्ली जाते. एकतर दोन्हीही असतील किंवा दोन्हीही नसतील. 2. कापुराला एक विशिष्ट सुवास असतो. हा सुवास आणि कापूर अविभाज्य असतात. जर आपण कापूर जाळला तर तो नष्ट होताना त्याबरोबर त्याचा सुवासही नष्ट होतो. एकतर दोन्हीही असतील किंवा दोन्हीही नसतील. माऊली सांगतात की जर एखाद्याने गूळ आणि त्याची गोडी तसेच कापूर आणि त्याचा सुवास निराळा अलग करायचा प्रयत्न केला तर इतकेच होईल की त्याचे प्रयत्न निष्फळ होतील. त्याची मेहनत वाया जाईल. त्याच्या वेळेचा अपव्यय होईल. कारण या अशा 2 जोड्या आपापल्या गुणधर्मानुसार एकमेकात एकरूप झालेल्या आहेत. ते निराळे अलग होणे अशक्य आहे. ओवी क्रमांक 24. समग्र दीप्ती घेता, जेवी दीपची ये हाता, तेवी जियेचिया तत्वता, शिवूची लाभे. अर्थात अनेक प्रकारचे दिवे जरी लावले तरी त्यामधून ज्योत तयार होते आणि त्यामधून प्रकाशच बाहेर येतो. याचप्रमाणे विश्वासह विश्वामधील सर्वांमध्ये शिवतत्वच आढळून येते. ओवी क्रमांक 23 मध्ये माऊलींनी गूळ आणि कापूर अशी 2 उदाहरणे दिली आणि आता या ओवीच्या सुरुवातीला ते आणखी एक उदाहरण देत आहेत. आपण अनेक प्रकारचे निरनिराळे विविध असे दिवे जर एकत्र आणले आणि ते प्रज्वलित केले तरी त्यामधून निर्माण होणाऱ्या ज्योतींमधून फक्त एकच एक गोष्ट बाहेर येईल आणि ती म्हणजे दीप प्रकाश. तेथे अन्य काहीही निष्पन्न होणार नाही. या 3 उदाहरणावरून माऊली आपल्याला सांगू इच्छितात की गूळ, कापूर, दिवा याप्रमाणेच हेही समजून घ्यावे की विश्वासह विश्वातील तमाम सर्व काही हे एकमेव शिवतत्वाने व्यापलेले आहे, भरलेले आहे. गूळ गोडी, कापूर सुवास, ज्योती आणि दिवा प्रकाश ही जशी एकमेकांची अविभाज्य भाग आहेत त्याचप्रमाणे शिवशक्ती आणि तमाम वस्तुजगत एकमेकांचे अविभाज्य भाग आहेत. कारण शिवापासून शक्ती निर्मित झाली आहे. शक्तीमधून विश्व आणि विश्वातील तमाम सर्व काही निर्माण झालेले आहे. यामुळे शक्तीसह शक्तीमधील शिवतत्वही विश्व आणि त्यामधील तमाम सर्वांमध्ये सामावले गेले आहे. त्यात इतकी एकरूपता आहे की आता शिवतत्व त्यामधून अलग करणे अशक्य आहे. यात एक मूलभूत फरक आहे, तो लक्षात घ्यायचा आहे. गूळ खाल्ला असता गूळ आणि गोडी अशी दोन्हीही नष्ट होतात. कापूर जाळला असता कापूर आणि सुवास असे दोन्हीही नष्ट होतात. दिवे कितीही असले तरी ते मालवले
की ज्योत आणि प्रकाश अशी दोन्हीही लुप्त होतात. हे सर्व नष्ट होते म्हणजे ते त्यांच्या निर्माणात शक्तीमध्ये सामावले जाते. जेव्हा विश्व आणि त्यामधील सर्व काही नष्ट होते तेव्हा विश्व आणि त्यामधील सर्व काही त्यांच्या निर्माणात शक्तीमध्ये विलीन होते आणि शक्ती शिवामध्ये विलीन होते. शक्ती नष्ट होत नाही, ती तिच्या निर्माणात शिवात विलीन होते. येथे काहीही नष्ट होत नाही, ते त्याच्या त्याच्या निर्माणात विलीन होते. पुन्हा उत्क्रांत होऊन नव्या रूपात, नव्या आकारात, नव्या गुणधर्मात निर्मिती होते. हीच तर सृष्टीलीला आहे. मग यापासून आपण काय शिकायचे आहे? येथे तमाम सर्व काही, विश्वासह विश्वातील सर्व काही त्याच्या त्याच्या निर्माणात विलीन होते आणि नव्याने नवीन प्रकारे निर्मित होते. यालाच उत्क्रांती असे यथार्थ नामाभिमान आहे. याचा अर्थ येथे एक काहीतरी मूलभूत निर्माण करते असे आहे की जे कधीही निर्माण होत नाही, ते सदा आदी अनादी निर्मितच आहे. यामुळे ते कशातही विलीन होत नाही. तेच परम आहे, त्यामधून सर्व निर्मित होते. तेच परब्रह्म पुरुषोत्तम आहे. शिवतत्व त्याचीच अभिव्यक्ती आहे. जेव्हा जेव्हा विश्व आणि त्यामधील सर्व काही विलीन होते तेव्हा तेव्हा त्यामधील त्यांना धारण करणारा अंशात्मा तेथून दूर होतो आणि तो पुन्हा विश्व आणि त्यावरील सर्व काही धारण करण्यासाठी प्रतीक्षा करतो. एकतर त्याला संचिताने लपेटलेले असते किंवा तो सायुज्यमुक्त असतो. त्यामुळे पुन्हा जन्म घेणे, पुन्हा देह धारण करणे त्याला क्रमप्राप्त असते. या अशांसाठी परब्रह्म पुरुषोत्तमाला सृष्टी पुन्हा निर्माण करावी लागते. हे असे सर्व नैसर्गिकपणे होते आणि होत राहते. याचा अर्थ परब्रह्म पुरुषोत्तमाची अभिव्यक्ती शिव शक्ती निर्माण करते. शक्ती विश्व आणि तमाम सर्व काही निर्माण करते आणि या अशा निर्माणात अंशात्मा ते धारण करून साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवितो. हा अंशात्मा म्हणजे आपण स्व आहोत. आपण नष्ट होणारे, विलीन होणारे नाही. आपण परमचे अंश आहोत, स्वयंभू आहोत, अक्षय आहोत. यास्तव स्वतःला क्षुद्र, पापी, मर्त्य, नश्वर समजू नका. उठा, अध्यात्म सत्संग करा आणि या भौतिकाचा उपभोग न घेता सुयोग्य वापर उपयोग करून आपण परम आहोत हे सिद्ध करून या सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घ्या. तिची लीला अनुभवा. हेच आपल्या प्रत्येकाच्या मानवी देहाचे एकमेव कार्य आहे. हीच आपली एकमेव उत्क्रांती आहे. हरिओम.